हॅलो, मसाला स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे खेकड्याचा रस्सा. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की खेकडे अगोदर साफ केले जात आहेत. त्यातले पिवळं जे मांस आहे ते आपण काढून घेत आहोत आणि खेकड्यांचे नांगे आणि खेकड्याचा वरचा भाग हा असा सेपरेट केला जातो. खेकडे छान प्रकारे साफ झाल्यावर आपण नॉर्मल मसाला करतो तसा मसाला करून घेतलेला आहे. हे खेकड्यांचे वेगळे वेगळे भाग आपण तयार करून घेतलेले आहेत. प्रथम एका पातेल्यात आपण कांदा, जिरं, लसूण हे असं फोडणी देऊन भाजून घेणार आहोत. त्यामध्ये आपण हे खेकड्यांचे खवले आणि थोड्याशा नांग्या एकत्र करून घेतलेल्या आहेत. तेलात मस्त हळदीची फोडणी देऊन आपण यांना अगोदर भाजून घेणार आहोत. छान प्रकारे भाजून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकत आहोत. मीठ टाकल्यानंतर गरम पाणी आपण यामध्ये सोडायचं आहे. त्यामुळे खेकड्यांना छान अशी चव येते. आणि ज्याप्रमाणे आपण चिकनचा अळणी रस्सा बनवतो तसाच रस्सा बनवायचा. आता या ठिकाणी माझ्या सासूबाईंनी हे जे नांग्या आहेत ते मिक्सरमध्ये काढत आहेत. दोघं प्रकारच्या नांग्या आपण मिक्स करून घेतल्या आहेत. काही प्रमाणात मोठ्या घेतल्या, काही प्रमाणात छोट्या. मिक्सरला एकसारखं असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला कमी जास्त स्पीड करून हे वाटून घेऊ शकतात. आणि तसंच एकसारखं व्हावं यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून परत एकदा फिरवून घेत आहोत. वाटण छान असं मिक्स झालं आहे. आपण ते एका भांड्यात काढून घेऊ आता. आणि हळूहळू सगळं वाटण फिरवून घेतलेलं आहे. हे वाटण फिरवल्यानंतर आपण आता थोडंसं गरम पाणी टाकून आपल्या मिक्सरमधून ते पाणी त्यामध्ये मिक्स करू. हाताने छान असं मिक्स करायचं जेणेकरून जे राहिलेल्या नांग्या वगैरे असतात त्या आपल्याला हाताला लागतात आणि आपण त्या बाजूला काढून घेऊ शकतो. आणि परत हा चोथा आपण सगळा गाळणीने गाळून घ्यायचा. आता यामध्ये पाणी टाकून टाकून आम्ही याचा सगळा गाळ एकत्र करून चोथा हा जो शिंपले असतात तो बाहेर काढून घेतलेला आहे. आणि छान प्रकारे याचं पाणी काढून घेतलेलं आहे. खेकड्याच्या रसाचा हा प्रायमरी भाग असतो आणि अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आता जो पिवळा मांस आपण काढलेला होता खेकड्याचा तो सर्वप्रथम तेलामध्ये या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. याने भाजी ही दाटसर आणि छान चव येते. आणि आपला गरम मसाला, तिखट, थोडंसं हळद, लाल मिरची आणि कांदा लसूण मसाला असं आम्ही सगळं या मसाल्यामध्ये टाकून आपण वाटलेला आपला मसाला तो यामध्ये टाकून द्यायचा. याला छान अशी तेल सुटतं. खेकड्याला अगोदरच खूप तेल सुटत असतं त्यामुळे आम्ही अतिशय कमी प्रमाणात तेलाचा इथं वापर केला होता.